सॉरी सॉरी बेबी सॉरी तुला, दिल माझा दिलाय तुला, एकटं कधी सोडणार नाही ग राणी, देते वचन तुला. राणी आता दिले जरा, लग्न करून हाडून धरा, थोडी तुला मी प्रॉमिस करते, माझी दिल मिसेस तुला. तर आता जो तुम्ही प्रूफ बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती प्रिंट मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर हे प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तिथे असलेला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत दोन्ही ते इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर ते प्लसवरती यायचं आहे, मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर आपल्या मॉडेलचा एक इमेज तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शन्स यूज करून नेक्स्टमध्ये जायचं आहे. 4th नंबरचे ऑप्शन्स यूज करून इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तुम्हाला ट्रिम करायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे. आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवरती आहे ऑल इमेजेस आपल्या बिटच्या अकॉर्डिंग 1 बाय 1 अशा प्रकारे इथे ॲड करायचे आहेत. आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत तिथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर जो फर्स्टवाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉट जाऊन आले इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी केल्याच्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा. ओपन केल्यानंतर ज्या स्टार्टिंगच्या काही इमेजेस आहेत त्यांवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉट जाऊन अशा प्रकारे आले ते पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती अशा प्रकारे तुम्हाला ती 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर 9.1 सेकंदापर्यंतची जी इमेज आहे त्याच्यावर तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर जो आपला 2nd नंबरचा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आणि आपला जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर ज्या काही इथून पुढच्या ज्या आपल्या अशा प्रकारच्या सिंगल लेअरच्या इमेजेस आहेत त्या ऑल सिंगल लेअरच्या इमेजेसवर तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉट जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे. आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवरती अशा प्रकारे सर्व सिंगल लेअरवरती 1 बाय 1 हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर ही जी आपली लास्ट लेअर आहे त्या लास्ट लेअरवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून नॉर्मली बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर तिथला आपला थर्डवाला म्हणजेच की लास्टवाला इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर ज्या ज्या काही अशा प्रकारच्या डबल बीटच्या इमेजेस आहेत त्या ऑल डबल बीटच्या इमेजेसवरती 1 बाय 1 हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे, खाली इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉट जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या ऑल डबल बीटच्या इमेजेसवरती हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. तर ही जी लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलीवरती शेअरवरती जायचं आहे, खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.